पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। या दुसऱ्या अध्यायाला नमन नाही आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, आणि त्यामुळे या दुसऱ्या अध्यायाला एकदम सुरुवात आहे. ती जी सुरुवात आहे ती आपण आता पाहूया. आणि त्या ठिकाणी संजय उवाचनी सुरुवात झालेली आहे की आता संजय सांगतोय, कारण मागच्या अध्यायामध्ये संजयाच्याच ठिकाणी विषय थांबलेला आहे आणि आता पुन्हा संजयापासून विषय सुरू झाला आहे. धृतराष्ट्राला सांगितलंय त्यांनी. आता संजय म्हणतो ठीक आहे, एवढं सांगून झालं, आता त्याच्या पुढचं सांगतो. संजय उवाच तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विषीदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदना. तर म्हणाले या ठिकाणी याप्रमाणे तम तथा याप्रमाणे म्हणाले अत्यंत कृपा म्हणजे मोह किंवा करुणा अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यामुळे या कृपेनी त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू भरून आलेले आहेत आणि तो अश्रुकुल नेत्रांनी त्याच्या ठिकाणी भयंकर दुःख झालेलं आहे आणि तो अत्यंत विषादानी वाक्यम उवाच मधुसूदना. मधुसूदनाला भगवान श्रीकृष्णाला तो त्यांच्याशी तो बोलतो आहे. म्हणजे कोण? अर्जुन भगवंताशी बोलतो आहे. हे संजय धृतराष्ट्रांना सांगतो आहे. मग संजयो म्हणे रायाते म्हणजे धृतराष्ट्राला ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करीतुसे. म्हणाले तिथे अगदी शोकाकुलून तो अक्षरशः रडतो आहे. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. काय करावं म्हणाले ह्याच्या अंतःकरणामध्ये असं कसं काय त्याचं अंतःकरण एवढं द्रवलं आणि ही सगळी सेना बघून त्याच्या मनामध्ये हा सगळा भाव कसा काय निर्माण झाला. जैसे लवण जळे झळंबले, ज्याप्रमाणे त्या लवणाला जळे झळंबले, जलाचा स्पर्श झाला. झळंबले म्हणजे त्याला लवणाला ते स्पर्शलं किंवा जल शब्द फार छान वापरलाय. किंवा जले झळंबले म्हणजे जलाने स्पर्श केला किंवा जल त्याच्यामध्ये विरघळायला आलं म्हणजे लवण नाही गेलं विरघळायला, जल गेलं लवणापाशी. म्हणून जैसे लवण जळे झळंबले म्हणाले त्याला स्पर्शलं ना तरी अभ्र वाते हलले. अभ्र जागेवरच होतं, मेघ जागेवरच होता, पण हल्ला कशानी? वाऱ्यानी. वाऱ्यानी हल्ला तो. तैसे सधीर परिविरमले हृदय तयाचे. त्याचप्रमाणे सधीर म्हणजे जो खंबीर हृदयाचा होता, ज्याच्या ठिकाणी धैर्य विलक्षण होतं, अशाचं हृदय मात्र आता कोमल झालं म्हणाले. म्हणजे हे सगळे आपापल्या स्थानावरचे हल्लेत. लवण आपल्या स्थानावर पाणी येऊन पडलं की त्या लवणाचं त्या पाण्यामध्ये ते विरघळून गेलं. मेघ आपल्या जागेवरती आहे पण वाऱ्याने त्याला वेग दिला,
त्याबरोबर ते हल्लं. तसंच म्हणाले हा सधीर आहे, हा धैर्यवान आहे, धैर्याने युक्त आहे, पण याच्यावरती ह्या युद्धभूमीवरती जो अंतःकरणामध्ये करुणेचा जबरदस्त आघात झाला त्याबरोबर ते धैर्य डळमळलं. म्हणून कृपा आकळीला दिसत असे अति कोमाईला, कोमैजून गेला कोमाईला. आणि म्हणाले हा आकळीला म्हणाले हे अशा प्रकारे कृपेनी किंवा अंतःकरणामध्ये करुणेनी भरून गेलेला हा दिसतो आहे. जैसा कर्दमी रूपला राजहंस, ज्याप्रमाणे चिखलामध्ये राजहंस रुतला की तो जसा कोमेजून जातो, त्याला जसं काही आपल्या सुटकेकरता काही करायचं कळत नाही, तसा हा त्याच्या आवर्तामध्ये अडकलेला आहे. तयापरी तो पंडू कुमरू महामोहे अति जर्जरू, त्या महामोहामुळे अत्यंत जर्जर झाला आहे. देखवनी श्री शारंग धरू काय बोले, भगवान श्रीकृष्णाकडे पाहतो आहे, आता काय बोलतो आहे ऐका. म्हणाले श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टमस्वर्ग्यम कीर्तिकरम अर्जुन. अरे म्हणाले हे भगवान म्हणत आहेत की अरे हे कुठून आलं, कुतस्त्वा हे तू कुठून हा कश्मलमिदम हा हीनपणा आणलास, हा समुपस्थितम या अशा ठिकाणी हा कसा उद्भवला. म्हणाले हे अनार्य म्हणजे अयोग्य, अजुष्टम अस्वर्ग्यम या ठिकाणी अकीर्तिकरम अर्जुन, जे कीर्तीला कलंक आणणारं आहे, जे उत्तम अशा व्यवहाराला हीनपणा देणारं आहे, त्याचबरोबर तुझ्या ठिकाणी हा अयोग्य असा व्यवहार जो स्वर्गाला नेणारा नाही असा तुझ्या ठिकाणी कसा उत्पन्न झाला. म्हणे अर्जुना आधी पहा म्हणाले हे उचित काय ये ठाई, ह्या स्थानावरती ह्या युद्धभूमीवरती हे बरोबर आहे का, तू कवण हे काही करीत आहेस, तू हे काय करतोयस तुला तरी कळतंय का, तुझं सांगे काय जाहले, भगवंत हैराण झालेले आहेत. म्हणाले अरे तू सांग तुला काय झालं आहे, कवण उणे आले, काय तुला कमी पडलंय. म्हणजे इथे हे भगवान कुणाचे आहेत, हे भगवान ज्ञानेश्वरांचे आहेत, हे ज्ञानेश्वरांचे भगवान बोलतायत इथे. ते म्हणतायत कारण ज्ञानेश्वरांनी आता त्या ठिकाणी त्यांची भावना भगवंताच्या माध्यमामधून आपल्यापुढे मांडली आहे की काय वाटलं असावं भगवंताला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे कवण उणे आले, करिता काय ठेले, खेदू काईसा. म्हणाले हे काय झालंय तुला, हे काय करतोयस तू, हा खेद कशा करताय. तू अनुचिता चित्त ने दिसी, धीरू काहीच न संडीसी. अरे म्हणाले तुझ्या ठिकाणी हे अनुचित करणं हे तुझ्या चित्ताला माहीत सुद्धा नाही, तू कधीच असा वागलेला नाहीस. आणि त्याचबरोबर धीरू कहीच न संडीसी, तुझं धैर्य कधीही कमी झालं नाही. तसंच म्हणाले तुझेनी नामे अपयशी दिशा लविजे. म्हणाले लंघिजे. तर म्हणाले तुझेनी नामे अपयशी दिशा लंघिजे. तुझं नाव ऐकलं की अपयश हा शब्द 10 दिशांनी निघून जातो. म्हणाले त्याला कुठे तुझ्या नावाच्या समोर उभं राहणंही शक्य होत नाही, इतकी त्याची पळापळ होते. म्हणाले शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो, तुझी या लाठेपणाचा आवा तीही लोकी. म्हणाले तुझ्या ठिकाणी तू म्हणजे एरवी तू कसा आहेस, तर म्हणाले शूरवृत्तीचा ठावो, तुझ्या ठिकाणी शूरवृत्ती स्थैर्याने राहिलेली आहे, ते स्थान आहे. शूरवृत्तीचं स्थान म्हणजे तू आहेस. क्षत्रिया माझी राहो, शूर क्षत्रियांमध्ये पराक्रमींच्या मध्ये तू राजा आहेस, तू श्रेष्ठ आहेस. तुझी या लाठेपणाचा आओ, तुझ्या सामर्थ्याचा आओ म्हणजे दबदबा, तुझ्या सामर्थ्याचा दबदबा तिन्ही लोकांमध्ये आहे. तू आज संग्रामी हरू जिंतीला पुन्हा तोच दृष्टांत दिलाय. पहिल्या अध्यायामध्ये जे सांगितलं की पाशुपतास्त्राकरता तू ते मिळवण्याकरता गेलास, तेव्हा त्यावेळी तू साक्षात भगवान शंकरांचा पराभव केलेला आहेस. म्हणाले निवात कवचांचा ठावो फेडीला, पुन्हा तो मागे आलेला दृष्टांत इथे घेतलेला आहे की ते दोघे जण जे प्रल्हादाच्या मोठ्या भावाचे पुत्र आहेत, तर त्यांचा सुद्धा ठाव ठिकाणा ठेवला नाहीस. ठावो फेडीला पवाडा तुवा केला गंधर्वासी. तिसरा दृष्टांत की गंधर्वाला सुद्धा तू त्या ठिकाणी हरण केलेला आहेस, त्याचा पराजय केलेला आहेस, आणि त्यांनी त्या पराजयाच्या नंतर तुला एवढी मोठी विद्या दिलेली आहे, असा तू आहेस.
तर म्हणाले, हे पाहता तुझे नि पाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे. पाडे, तुझी गुणवत्ता, तुझं सामर्थ्य, तुझ्या ठिकाणचं हे जे मोठेपण आहे, हे जर पाहिलं तर तीनही लोक त्याच्या पुढे फिके पडतील. ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे. असा तुझा पराक्रम जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ असा आहे. आणि तो तू की आजी इथे सांडून या वीरवृत्ती ते, अधोमुख रुदना ते करी तू आहासी. अरे तुझ्यासारख्यानी मान खाली घालून रडावं आणि पराक्रम सोडावा, त्याला काय म्हणावं. म्हणाले, विचारी तू अर्जुनू की कारुण्य कीजसी दिनू, सांगपा अंधकारे भानू ग्रासीला अथी. आत्तापर्यंत कधी अंधकाराने सूर्याला ग्रासून टाकलंय? कसं म्हणाले तुला पराक्रम सोडून या रणभूमीवरती करुणेनी ग्रासलं आहे? कळत नाही ना. तरी पवनू मेघासी बिहे. असं कधी झालंय की वारा मेघाला घाबरलाय आणि पळून गेलाय की अरे बापरे मेघ इकडे येतोय वाटतं, पळून गेलं पाहिजे. म्हणाले की अमृतासी मरण आहे का, अमृताला मृत्यू आलाय असं कधी पाहिलंयस तू? पाहे पाय इंधनाची गिळोनी जाये. म्हणाले इथे असं कधी झालंय का? पावकाते म्हणजे अग्नीला कधी इंधनानेच गिळलंय, म्हणजे लाकूड आहे तिथे आणि आम्ही तो पेटवण्याचा प्रयत्न केलाय तर ते लाकूडच त्या अग्नीला गिळून टाकतंय, ते पेटत नाही आहे इंधन, तर इंधनच त्याला गिळतंय. असं कधी झालंय? म्हणाले की लवणेची जळविरे, की म्हणाले लवणामध्येच जळ सामावून गेलंय आणि लवण पुष्ट होत जात आहे. लवणाचा भार वाढत चाललाय आणि जळ पूर्ण दिसत नाहीये, कोरडं होत आहे. ते कोरडं होऊन लवणामध्ये परिवर्तित होत आहे. संसर्गे कालकूट मरे, कुणाच्या तरी संसर्गात आल्यामुळे कालकुटासारख्या विषाला मरण आलं, म्हणजे त्या कालकुटाचं अमृतच होऊन गेलं. असं कधी झालंय? म्हणाले सांग महाफणी दर्दुरे गिळीजे काही, किंवा म्हणाले नागाला कधी बेडकानी गिळलंय असं तू पाहिलंय का? म्हणाले कधी सिंहासी झोंबे कोल्हा. म्हणाले कधी सिंहाला 2 हात करून कोल्ह्यानी हरवलंय असं पाहिलंयस? ऐसा अपाडू आथी का जाहला. आथी म्हणजे आज. असं कधी घडलंय का पूर्वी? हे असं कधी घडलं नाही. आणि आज का हे विपरीत घडत आहे? आज का ही परिस्थिती निर्माण होतीये? परी तो त्वा साच केला आजी येथ. आज या ठिकाणी तू मात्र ही सगळी विपरीत परिस्थिती आहे ती सिद्ध करून दाखवली आहेस आम्हाला की ही अशी परिस्थिती होऊ शकते. म्हणून अजूनही अर्जुना झणे चित्त देई या हिना, वेगी धीर करून या मना सावधान होई. अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. हे सगळं जे अनुचित तुझ्या चित्तामध्ये आलंय ते सोडून दे. वेगाने तुझ्या ठिकाणी धैर्याने मनाला गोळा कर आणि सावध हो. सांडी हे मूर्खपण. इथे ज्ञानेश्वर माऊली आहेत, फार मोठ्या शिव्या देऊ शकत नाही, त्यातल्या त्यात ते मूर्ख म्हणतात, बाकी काही नाही. त्यांना एवढं खूप झालं. म्हणजे त्यांनी मूर्ख म्हटलंय म्हणजे आत्ता त्यांना केवढी चीड आली आहे. चीड म्हणजे ते दाखवतायत की भगवान श्रीकृष्ण आता किती चिडलेत की शेवटी एवढ्या प्रिय अर्जुनाला सुद्धा मूर्ख म्हणाले. म्हणाले सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. या संग्रामामध्ये या कारुण्याला काही अर्थ आहे तुझ्या? म्हणजे हा गा तू जाणता तरी न विचारीसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. म्हणाले हा गा तू अरे हो तू तर जाणणार आहेस, तरी न विचारीसी का आता. विचारीसी म्हणजे विचार का करत नाही. मराठीमध्ये विचारणं म्हणजे आपण त्यांनी मला विचारलं अशा अर्थाने इथे आलेला विचार शब्द नाही आहे. इथे प्रत्येक वेळी विचार करणे अशा अर्थाने शब्द आलाय. आणि त्यांनी असं म्हटलंय की हो अरे मला माहिती आहे तू शहाणा आहेस, तरी सुद्धा आता तू का विचार करत नाहीयेस. सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. सांग बरं युद्धाच्या वेळी हे असं अंतःकरणामध्ये कारुण्य योग्य आहे का? हे असतीये कीर्तीसी नाशू. हा जो तुझ्या मनामध्ये निर्माण झालेला विचार आहे हा कीर्तीला नाश करणार आहे, तुझी अपकीर्ती करणार आहे. आणि पारत्रिकासी अपभ्रंशू. आणि परलोकामध्ये गेल्यानंतर सुद्धा ते म्हणतील काय हा एवढा पराक्रम, एवढं सगळं जन्माला घालताना भगवंतानी तुझ्याकडे सगळं चांगलं चांगलं वेचून तू जे कमावलेलं आहेस ते घेऊन तुला पाठवून दिलेलं आहे आणि तू हे काय करून परत आलास? इथे आल्यानंतर काय करावं आम्ही? आणि पारत्रिकासी अपभ्रंशू. म्हणाले ही जी दया आहे ती पारत्रिकाला म्हणजे
परलोकाला नष्ट करणारी आहे, म्हणजे ह्याचा परलोक सुधारणारी नाही आहे. म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. त्यावेळी कृष्ण अर्जुनाला म्हणतोय की अर्जुना, हे काही तुझं वागणं बरं नाही बरं. आणि म्हणून क्लैब्यम मा स्म गमः पार्थ नैतत्वयुपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. म्हणाले असा श्रेष्ठ तपस्वी, अत्यंत असा मोठा हा पुरुष, आणि हा त्या ठिकाणी भगवान त्याला म्हणतायत की अरे ह्या क्लैब्यम मा स्म गमः पार्थ, अरे कुठे या दुबळेपणाला तू प्राप्त झालायस, नको. ह्या अशा प्रकारचा न येतत त्वयुपपद्यते, तुला हे शोभत नाही, अशा प्रकारचा व्यवहार तुला शोभत नाही. शूद्रम हृदय दौर्बल्यम, अशा प्रकारचं हृदयाला दौर्बल्य येणं, आजच्या भाषेत बोलायचं तर डिप्रेशन. आता माणूस डिप्रेशनमध्ये गेला की तो काउन्सिलिंगला जातो. आता या ठिकाणी इथे डिप्रेशनवरतीच चाललाय, जे काउन्सिलिंग आहे हे त्याच्याकरता आहे. शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंत पहा, हे टाकून दे, तुझ्या ठिकाणचं क्षुद्र दौर्बल्य टाकून दे, आणि हे पार्था तू युद्धाकरता आता उभा राहा. तुझं म्हणून शोक न करी, तू पुरता धीरू धरी, हे शोच्यता अभेरी पंडुकुमारा. अगदी सोप्या शब्दामध्ये उपदेश केला. पहिल्यांदा फार मोठा जालिम डोस दिलेला नाहीये. त्याला एवढंच म्हणलं की बाबा रे सोडून दे, आता हे जे काही मनात आलं ना आलं, चल विसरून जा, पुन्हा धैर्याने उभा राहा, युद्धाला आता सामोरं जा. तुझं नव्हे हे उचित, हे काही तुला योग्य नाही असं करणं. येणे नासेल जोडले बहुत, अरे आत्तापर्यंत हे सगळं जे मिळवलंयस हे काय सामान्य आहे? आणि जे सगळं मिळवलंय ते सगळं सोडून देणार, टाकणार, हे असं घालवणार? तू अजूनही वरी हित विचारी पा, तू अजून सुद्धा तुझ्या हिताचा विचार कर, विचारी पा, विचार कर. येणे संग्रामाचेनी अवसरे, एथ कृपाळूपण नुपकरे, ते उपकारक ठरत नाही म्हणून नुपकरे. हे आताची काय सोय रे झाले तुझं, हा एक त्याला छोटासा का होईना पण टोला नाही तरी चिमटा काढलाय. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्याला की तू आधीचं काय नेणीसी, अरे तुला काय आत्ता उजाडलं की काय? आता एवढा युद्धाला येईपर्यंत, सगळी तयारी होईपर्यंत, दोन बाजूनी सैन्य गोळा करेपर्यंत या युद्धाची सगळी तयारी झाली, तोवर तुला हे तुझे गोत्र जे आहेत हे कळलं नव्हतं का? आत्ताच एकदम साक्षात्कार झाला का तुला की हे तुझे गोत्रज आहेत? सांग. म्हणाले तू आधीची काय नेणीसी, काय तुला आधी कळत नव्हतं की हे गोत्र नोळखीसी, काय ह्या भाऊबंधांची तुझी ओळख नव्हती? आत्ता एकदम युद्धभूमीवरती हाय हॅलो पहिल्यांदा केलंयस तू. म्हणाले वायाची काय करीसी, म्हणाले हे काय भलतंच वागतोयस तू, काय करतोयस? अतिशो आता. म्हणाले हे जे आहे ना, हा तुझा, आपल्या अगदी ग्राम्य थोड्याशा मराठीत बोलायचं तर हा तुझा फाजील कळवळा आहे, याला काही अर्थ नाही आहे, हा मूर्खपणा आहे. आणि हे जे तुझ्या अंतःकरणामध्ये आता भयंकर काहीतरी निर्माण झालंय, या निर्माण होण्याला म्हणाले काही फारसा अर्थ नाही आहे. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं, म्हणाले हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. दुसरा मोठा टोला मारलाय. आता ते म्हणतात आजीचे हे झुंज, आज युद्धाला उभा राहिलास, काय जन्मा नवल तुझं, तुझ्या आयुष्यात काय हे मोठं नवल घडतंय का? अशी युद्ध तर तुम्ही किती वेळा केली आहेत. लगेच पुढे म्हणतात हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी, तुम्ही नेहमीच एकमेकांशी भांडत राहिलेला आहात, तुम्ही नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहात, आणि हे असं घडत गेलेलंच आहे, त्यात आज नवीन काय आहे म्हणाले. आणि तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले, हे नेणीजे परी कुडे केले अर्जुना तुवा. आणि म्हणाले एवढं सगळं असताना इतके तुम्ही, शब्द वापरायचा नाही पण एकमेकांच्या ठिकाणी भांडणाला तुम्ही सारखे उद्युक्त झालेले चालूच आहेत ना, सारखी एकमेकांशी भांडतच राहताय तुम्ही. एकमेकांना कुणी तुम्ही समजून घेऊन बरोबर राहिलाय असं कधी झालंय का? पांडवांना कधी कौरवांनी समजून घेतलंय का? कौरवांच्या बाजूनी त्यांनी त्यांची ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, जी त्यांची राजनीती आहे ते करतच राहिलेले आहेत. आणि म्हणून म्हणाले आजीची हे नाही तरी आता काय झाले, काही स्नेह उपनले. म्हणाले आता कठीण आहे की आता काय झालं तुला एकदम त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न व्हायला. हे नेणीजे, हे मी काही समजू शकत नाही म्हणाले. आपण जसं आपल्या घरात म्हणतो ना मुलांना की बाबा हे तुमचं वागणं आमच्या समजण्याच्या बाहेर आहे, आमच्या तुमचे जे काही विचार आहेत ना ते आमच्या आकलनाच्या पलीकडचे आहेत, तुम्ही आम्हाला काय सांगता यातलं आम्हाला काही कळत नाही, हे आम्ही पचवू नाही शकत, आम्हाला बराच वेळ लागेल. तसं भगवान म्हणतात की बाबा रे हे नेणीजे,
हे काही मला कळत नाही, हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. परी कुडे केले अर्जुना तुवा, पण एक गोष्ट नक्की आहे की तू जे केलंयस ना हे काही चांगलं केलं नाहीयेस, हे बरं केलं नाहीयेस, हे वाईटच केलेलं आहेस. कारण कुडे म्हणजे वाईट, हे तू वाईटच केलंयस. मोह धरिली ऐसे होईल. हे कशातून होतं? तुला मोह आहे आणि तुझ्या अंतःकरणात तू मोह धरला आहेस म्हणून हे असं होत आहे. हे असती प्रतिष्ठा जाईल. हा जर असाच मोह कायम राहिला तर तुझी प्रतिष्ठा संपून जाईल आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी, आणि तुझा परलोक हा ऐहिकासहित नष्ट होऊन जाईल, तोही राहणार नाही. हृदयाचे ढिलेपण म्हणाले येथ निकयासी नव्हे कारण. म्हणाले तुझं हृदय अशा प्रकारे दुर्बल होतं आहे, हे काही या ठिकाणी चांगलेपणाला कारण नाही आहे. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. आता पुन्हा तिसरा चौथा त्यांनी त्याला टोला मारलाय. ते म्हणाले अरे हे तर क्षत्रियाला युद्धभूमीवरती अशा प्रकारचा व्यवहार करणे म्हणजे क्षत्रियाचं अस्तित्व, त्याचं आयुष्य, त्याची कीर्ती, त्याचं यश, पराक्रम नष्ट होण्यासारखं आहे. काय शिल्लक राहणार आहे? म्हणाले ऐसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवतू, हे ऐकोनी पंडूसुतू काय बोले. आता काय आहे, आत्तापर्यंत भगवंत नुसता अर्जुनाचं ऐकत होता आणि भगवंताला सारखा अर्जुन, आपण पहिल्या अध्यायात पाहिलं तर ऐकतोयस ना, ऐक मी सांगतोय, यांनी द्रवत नाहीस, तुझं हृदय वज्राचं आहे, असं प्रत्येक वेळी एक एक त्याच्यावरती हल्ले करून त्याला ऐकवत होतं. भगवंतानी 4च हल्ले केले मोठे. भगवंतानी त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव 4 शब्दामध्ये करून दिली. अर्जुन आहे, सरळ आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की जी आपल्या परंपरेचं एक भूषण आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे, आपल्याकडे असं आहे, आपल्याला कितीही नाही पटलं, आपल्याला कितीही अयोग्य वाटलं तरीसुद्धा आपल्याला आपल्या संस्कारांनी एक गोष्ट शिकवली आहे की शक्यतो मोठ्या माणसाची अवमर्यादा करायची नाही. तो जे काही सांगतो आहे त्याच्या उलट जाऊन फारसं बोलायला जायचं नाही. एक, आणि नुसतं उलट जाऊन बोलायला जायचं नाही, त्याला आपलं बोलणं जर पटलं नाही तर मी सांगितलंय बुवा तुम्हाला हे सगळं, मला काय वाटतंय ते, जे मला पटत नाही ते, आता तुम्हाला काय पटतंय ते सांगा. मी माझं पुष्कळ बोलून झालं तरी तुम्ही काय सांगेल त्याच आज्ञेत मी वागणार आहे. हे खरं आयुष्य जगण्यातलं सौंदर्य आहे, कारण त्याच्यामध्ये खरी कृतज्ञता आहे. आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये ज्यांनी माझ्याकरता जे काही केलं त्या माणसांच्या समोर जेव्हा त्यांच्या विरोधात काही सांगून उभं राहायची वेळ येईल तेव्हा जे सांगायचे ते सांगू, पण ते सांगितल्यानंतर मात्र ते काय म्हणतील ते ऐकू. म्हणजे भगवंताशी सुद्धा भांडण केलं तरी सुद्धा भगवंता शेवटी, कारण राका कुंभार, बंका ह्या सगळ्यांच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चोखा महाराजच्या चरित्रामध्ये केव्हा तरी प्रसंग येईल तेव्हा आपण ते कथा घेऊ, तर त्यामध्ये त्यांचा जो मुलगा आहे तो मुलगा भगवंताशी भांडतो की ह्या जाती कुठून आणल्या तू, ह्या जातीमुळे आम्हाला तुमच्या दर्शनाला अंतरलंस का तू. हे सगळं भांडला तरी तो म्हणतो की मी माझ्या आचार्याच्या मर्यादे पलीकडे मी जाणार नाही, माझा आचारबाजा व्यवहार मी सोडणार नाही, तुझ्याशी भांडायचं काम करीन, पण तू जे मला नियम म्हणून घालून दिलेले आहेस त्या नियमांचं मी उल्लंघन नाही करणार. का नाही करणार? कारण तो घालणारा श्रेष्ठ आहे हे मी मान्य केलंय. आज परिस्थिती अशी आहे की कुणाचीच श्रेष्ठता मनुष्य मानत नाही. घरामध्ये आईवडिलांची नाही, बाहेर शिक्षकांची नाही, समाजामध्ये पुढाऱ्याची नाही, राजकारणामध्ये नेत्यांची नाही, बाहेर विद्वानांची नाही, कलाकाराची नाही, कारण कुणी कशाचीच बूज आता राखत नाही. पूर्वीच्या गुरुपरंपरेमध्ये, शिष्य परंपरेमध्ये गुरु हा शिष्याचा प्राण होता. म्हणजे आजही आमच्याकडे जर कुठे हा आदर शिल्लक असेल तर आपल्या ग्रंथाचं नाव घेताना, ज्याचं आपण अध्ययन करतो, समजा न्यायशास्त्र शिकत असला तर तो नैयायिक सुद्धा त्या न्यायशास्त्राच्या विषयी बोलताना त्याची पद्धत आहे आदर देण्याची. तो असं करील, तो असं करील, तो असं करील, काही करील, पण त्याचा उच्चार आदराशिवाय करणार नाही. आज संगीत क्षेत्रामध्ये शिल्लक आहे, आपल्या गुरुचं नाव घेताना तो कान धरल्याशिवाय आपल्या गुरुचं नाव घेणार नाही, कारण आदर दाखवण्याची त्यांनी कशी दाखवावी हा प्रश्न वेगळा, पण आदर जो अंतःकरणात आहे
इथे आता अर्जुनाला वाटलं भगवंतांनी मी काय बोललो, त्यांनी सगळं ऐकून घेतलं. आता भगवंतांनी एकदाच मला ऐकवलं की बाबा रे, हे तू मला काय सांगतोस, मला काय कळत नाही. आणि तू मला जे सांगितलंयस ते सांगणं तुला आत्ता हे कुठून सुचलं? आत्तापर्यंत कुठे गेलं होतं? एवढी युद्ध झाली तेव्हा हा विषय गेला कुठे तुझा? आणि तुझे नातेवाईक तेव्हा कुठे गेले होते? म्हणून आता अर्जुन म्हणतो, कथम भीष्ममहम संख्ये द्रोणम च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. तो म्हणतो की माझं खरं दुःख अर्जुनाने आता प्रकट केलं. म्हणाले, ही अनेक कारणं मी तुला भगवंता सांगून माझ्या बाजूने मी युक्तिवाद करत राहिलो, पण माझी खरी अडचण, माझं खरं दुःख काही असेल तर मी तुला सांगतो. म्हणाले, कथम भीष्मम अहम संख्ये. संख्ये म्हणजे या युद्धामध्ये, मी या युद्धामध्ये भीष्माचार्यांना आणि द्रोणाचार्यांना हे मधुसूदना इषुभिः बाण टाकून प्रतियोत्स्यामी, त्यांच्याशी युद्ध कसं करू? त्यांच्यावर बाण टाकून मला युद्ध करता येणार नाही, जे मला वंदनीय आहेत. आणि म्हणून देवा हे येतुलेवरी बोलावे न लगे अवधारी आधी तूची चित्ती विचारी संग्रामुहा. म्हणून आता अर्जुन शेवटचा एक दुबळा प्रयत्न करतोय आणि अर्जुन सांगतोय की अरे देवा, हे एवढं आता बोललास तू, किंवा एवढं सगळं मी बोललो, त्याच्यावर आता, कारण आता अर्जुनाला होशियार को इशारा काफी आहे. भगवंतानी जेवढं काही सौम्य शब्दाचं अर्जुनाला पुरेस आहे, त्याला कळलेलं आहे भगवंताला काय सांगायचं ते. त्यामुळे हा देवा हे येतुलेवरी दोन्हीकडे लागतं की भगवंता तू आत्तापर्यंत हे जे सांगितलंस ते इथे पण उपयोगी येतं, किंवा येतुलेवरी आत्तापर्यंत मी तुला इतकं सांगितलं इथेही उपयोगी येत. बोलावे न लगे अवधारी, खरं म्हणजे बोलावं लागलं नसतं. आधी तूची चित्ती विचारी. म्हणाले, आता तू तुझ्या ठिकाणी चित्तात याचा विचार कर. संग्रामुहा, हा कसा आहे संग्राम याचा विचार कर. हे झुंज नव्हे प्रमादू, हे युद्ध नाही आहे, हा प्रमाद आहे. एथ प्रवर्तिलिया दिसतसे बाधू, या युद्धाला प्रवर्तित होणं म्हणजे मला फक्त बाधा म्हणजे संकट ओढवणं आहे किंवा अयोग्य वर्तन करणं आहे असंच मला वाटतं. म्हणून हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा. हा हे उघड आहे की जो उच्छेद आमच्या समोर उभा राहिलेला आहे, आणि म्हणून हा उघडा लिंग भेदू ओढवला आमच्यावरती हा उघड उच्छेद करण्याचाच प्रसंग येऊन ठेपलेला आहे. देखे माता पितरे अर्ची जते. म्हणाले, आई वडील मुलांचं एवढं कौतुक करतात. सर्वस्वे तोष पाववी जती, वेगवेगळ्या प्रकारांनी आम्हाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तिये पाठी केवी वधी जती आपुला हाती. हे सगळं दोन्ही बाजूनी पुन्हा म्हणता येईल आपल्याला. देखे माता पितरे अर्ची जती, आम्ही माता पितरांचा सन्मान करतो, त्यांना अनेक प्रकारांनी संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो, आणि आता शेवटी त्यांच्यावरतीच घालायचा, आता शेवटी त्यांच्याशीच आपल्या हाताने युद्ध करायचं. देवा संत वृंदू नमस्कारी जे. आता तुला म्हणाले, एका दृष्टांतानी किंवा एका रूढीनी सांगतो की संत सत्पुरुष दिसले तर त्यांना म्हणाले त्या संतांच्या वृंदांना नमस्कार करावा. का घडे तरी पूजिजे, आपली जर ताकद असेल तर त्या संतांचं आपण पूजन करावं. हे वाचून केवी निंदीजे स्वये वाचा, हे सोडून देऊन त्यांची काय निंदा करावी. हे न करता त्यांच्याशी आपल्या वाणीनी काही अयोग्य शब्द उच्चारावेत. तैसे त्याचप्रमाणे गोत्र आणि गुरु आमुचे, हे जे माझे गोत्र जे आहेत ते आणि जे गुरु आहेत ते, हे पूजनीय आम्हा नियमाचे. नियम शब्द कसा वापरलाय बघा आपण. नियमानी म्हणजे नित्य, नित्य अर्थाने नियम शब्द वापर. सदैव, हे आम्हाला सदैव पूजनीय आहेत. भाषा कशी वळते आणि भाषा कशी वाकवली जाते हे या सत्पुरुषांच्या वाङ्मयामध्ये कळतं. नाहीतर आपण नियम शब्द एका विशिष्ट पद्धतीने वापरतो. त्यांनी इथे हे पूजनीय आम्हा नियमाचे, आम्हाला नियमितच हे पूजनीय आहेत, नित्यच आम्हाला पूजनीय आहेत, सदैव आम्हाला पूजनीय आहेत. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. काय सांगू म्हणाले, माझ्यावरती भीष्माचार्यांचं आणि द्रोणाचार्यांचं बहुत वर्तत असे, बहुत ऋण वर्तत असे. त्यांनी खूप उपकार केले, त्यांनी खूप ऋण केलंय आमच्यावरती. जया लागी मने विरू आम्ही स्वप्नीही न शको धरू. त्याच्यामुळे मनामध्ये विरू
वैर, त्या शब्दाला असा उकारात गोडवा दिलाय. जया लागी मने विरू, ज्यांच्या ठिकाणी आमच्या मनामध्ये वैरभाव आम्ही स्वप्नीही न शको धरू, आम्हाला स्वप्नात सुद्धा वैरभाव धरता येणार नाही. म्हणाले तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा, म्हणाले स्वप्नात नाही करू शकत तर काय प्रत्यक्षात त्यांचा घात करू, त्यांना आम्ही मारू, कसं शक्य आहे. म्हणाले वर जळो हे जी आले. किती वेळा झालं आत्तापर्यंत, हा तिसरा उल्लेख आहे अर्जुनाचा, की तो म्हणतो की जाऊ दे हे जिणं, जळो हे जिणं, संपो हे जिणं, मरो, की याच्यामध्ये काही नको मला आता, हे आयुष्य नको. एथ आघवे आसी हेची काय जाहले, हे यांचा वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. म्हणाले हे आयुष्याला काही अर्थ नाही, इथे आता या सगळ्यांना काय झालंय हेच मला कळत नाही. सगळे युद्धाला प्रवृत्त होऊन इथे येऊन उभे राहिलेले आहेत. आणि म्हणाले हे यांचा वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. आणि ज्या आलेत कशा करता, तर आमच्याकडनंच वध करून घ्यायला, आमच्याकडून ही एवढी एकच घटना घडावी. मी पार्थू द्रोणाचा केला, मी द्रोणाचा शिष्य आहे, केला. द्रोणानी ज्याला घडवला तो मी पार्थ आहे, तो द्रोणाचा केला. किती प्रकारांनी घडवलेलं आहे अर्जुनाला द्रोणाचार्यांनी. त्याला स्मरण होत आहे की अर्जुनाच्या ठिकाणी धनुर्विद्येमध्ये असणारं जे कौशल्य आहे ते किती आहे, आणि ते तितकं असताना सुद्धा आणखीन कौशल्य कसं वाढावं. तर त्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आता उजेडामध्ये तू वेध घेतोस, तू शब्दाचा वेध घेतोस, लक्ष कितीही दूर असो तरी शब्दांनी वेध घेऊन त्या बाणांनी त्याचा बरोबर त्या लक्षाला तू वेध घेऊन तू तुझ्या त्या धनुर्विद्येमध्ये यशस्वी होतोस. पण म्हणाले आता मी तुला एक गोष्ट सांगतो की अरे दिवसा उजेडी त्या दिशेचा अंदाज घेऊन तू शब्दवेध घेतोस, आता अंधारात तो शब्दवेध घेण्याचा सराव कर. आणि म्हणून एक बोलले, कितीतरी दिवस गेले, त्यांनी पाहिलं अर्जुन काही अंधारामध्ये शब्दवेध घेत नाही आहे आणि त्याचा सराव करत नाही आहे. त्यांनी ह्या मुलांना जेवण्याकरता जिथे सोय केलेली होती तिथे त्या मुतपाकखान्यात येऊन तिथल्या आचार्यांना सांगितलं की आज अर्जुनाला जेवायला वाढाल तेव्हा खोलीत अंधार ठेवा. तो जेवायला आला, जेवायला बसला, तर त्यांनी सांगितलं हे काय आहे, मी जेवायला बसल्यावर इथे अंधार कसा झाला, मला अंधारात का बसावं लागतं आहे. त्यांनी सांगितलं हो आत्ता अंधार झाला आहे. तर म्हणाले की दिवा नाही लावला, नाही म्हणाले लावणार नाही. का नाही लावणार, म्हणाले द्रोणाचार्यांनी सांगितलेलं आहे की अंधारामध्ये जेवायला बसलं तर घास तोंडाच्या ऐवजी नाकात जातो का, अंधारात जेवता येतं. आणि म्हणाले जेव्हा अंधारात जेवता येतं हे त्यांच्या त्या ह्या बोलण्यावरून अर्जुनाने ओळखलं, गुरुजींनी आठवण करून दिली आहे की अंधारात जेव म्हणजे अंधारामध्ये शरसंधान शिक. आणि ते म्हणाले हा कसा आहे, तो पार्थू द्रोणाचा केला. द्रोणाचार्यांनी याला अगदी कणाकणानी आणि क्षणाक्षणाला घडवलेला आहे, असा त्यांच्यातून तयार केला आहे. येणे धनुर्वेदू मज दिधला, यांनी मला धनुर्विद्या दिलेली आहे. तेने उपकारे काय आभारायला वधितया ते, त्यांनी माझ्यावर केलेला जो उपकार आहे त्याची फेड काय मी त्यांचा वध करून करू. म्हणाले जेथीची या कृपा लाभिजे वरू, तेथीची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे ज्याच्याकडनं वर लाभला, आपल्याला माहिती आहे ते डोक्यावर हात ठेवला की त्याचं भस्म, असा मी काय भस्मासूर आहे, ज्यांनी वराकरता किंवा माझ्यावरती कृपा करावी त्यांच्यावरतीच मी भस्मासुरासारखा हात ठेवावा आणि त्या कृपावंताला नष्ट करावं. गुरुन हत्वा ही महानुभावान, श्रेयो भोक्तू भैक्षमपीह लोके, हत्वार्थ कामांस्तु गुरु निहैव, भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. आता ते म्हणतात की हे बघा, म्हणाले ह्या ठिकाणी गुरुन हत्वा, म्हणजे गुरूंना मारून त्यांचा वध करून ही महानुभावान जे श्रेष्ठ पुरुष आहेत असे आणि गुरु यांचा वध करून श्रेयो भोगतुम, हे मिळणारं जे ऐश्वर्य आहे त्याचा मी उपभोग घ्यावा, त्याच्यापेक्षा भैक्षम अपीह लोके, त्यापेक्षा ह्या लोकात मला भिक्षा मागणं परवडेल, ते मला अधिक योग्य वाटेल. आणि म्हणून मी भिक्षावृत्तीचा अवलंब करून ह्या लोकात राहू शकतो, ते मला अधिक श्रेयस्कर आहे ह्या सगळ्याचा उपभोग घेण्यापेक्षा. म्हणजे हत्वार्थ कामांस्तु गुरु निहैव, भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, या अशा श्रेष्ठ पुरुषांना मारून
मला राज्य प्राप्त करण्याची इच्छा करून आणि ह्यांना मारलेल्या त्या रुधिरांनी किंवा त्या रक्तानी रंजित असलेले भोग भोगणं मला मान्य नाही. देवा समुद्र गंभीर आई की जय. खूप सुंदर वर्णन केलं आहे. माऊलींचे फार छान ओव्या आहेत. म्हणाले आम्ही ऐकतो हे देवा, हे भगवान श्रीकृष्णा, समुद्र हा गंभीर म्हणजे खोल आहे. गभीर आणि गंभीर दोन्ही एका अर्थाने वापरले जातात. आणि खोल आहे, आणि जितकं पाणी खोल आहे तितकं पाणी स्थिर आहे. आणि म्हणून कारण अर्थात खोल आहे म्हणून स्थिर आहे. म्हणाले देवा समुद्र गंभीर आई की जय. आम्ही असं आजवर ऐकलंय की समुद्र फार खोल आहे, गंभीर आहे, गभीर आहे. वर तोची आहाच देखीजे. आहो पण तो फार वर आहे, उथळ आहे असं समजा. तो काही फार खोल आहे असं समजू नका. परिक्षोभू मनी नेणीजे द्रोणाची आहे. त्यापेक्षाही द्रोणाचार्यांच्या ठिकाणी क्षोभाला कुठं जागाच नाही, इतका तो क्षोभ खोल आहे. म्हणजे कधी ते मला रागावलेच नाही आहेत, कधी ते माझ्यावर चिडलेच नाही आहेत, कधी त्यांची अप्रसन्नता मी पाहिलीच नाही आहे. समुद्र जो खोल असेल तर त्यांचं अंतःकरण त्याच्यापेक्षा इतकं अधिक खोल आहे की त्या अंतःकरणाच्या तळाशी तरी क्षोभ राहतो की नाही माहिती नाही. म्हणजे हे अपार जे गगन वर तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे. म्हणाले हे आकाश म्हणाले जे आहे ते अमर्याद आहे, त्याला कुठे गवसणी घालता येत नाही, त्याचं मापन करता येत नाही. पण असा एक क्षण येईल म्हणाले की ज्यावेळी त्या आकाशाचं सुद्धा मापन करता येईल. परंतु अगाध भले गहन हृदय याचे. माझ्या सद्गुरूंचं जे हृदय आहे, माझ्या आचार्यांचं जे हृदय आहे ते त्याहीपेक्षा गहन आहे, त्याचं मोजमापच करता येत नाही, त्याच्यापेक्षा ते अगाध आहे. वरी अमृतही विटे की काळवशे वज्र फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकरविला हा. म्हणाले माझ्या सद्गुरूंचं काय आपल्याला सांगू की अमृत कधी विटत नाही, ते कधी नासत नाही, खराब होत नाही. कदाचित तेही खराब होईल, नासेल. काळाच्या चपेट्यामध्ये, काळाच्या वशाने किंवा काळामध्ये सापडला म्हणून म्हणाले वज्रसुद्धा फुटू शकेल. काय माहीत नाही असा भयंकर काळ आला त्यावेळी वज्राला सुद्धा फुटणं शक्य झालं. परी मनोधर्मू न लोटे विकरविला हा. पण हा अविकारी धर्म माझ्या गुरूंचा आचार्यांचा जो आहे तो अबाधितच राहील, त्याला कधीच बाधा येणार नाही. या सृष्टीमध्ये काही अपवाद होतील पण त्यांच्या अविकृत अविकारी अशा त्यांच्या मनोधर्माला कधीच बाधा येणार नाही. स्नेहालागी माये. लोक म्हणाले प्रेमाकरता आणि वात्सल्याकरता दृष्टांत आईचा देतात की जर प्रेम बघायचं असेल तर ते कुणाचं पाहावं, तर ते मातेचं पाहावं. म्हणिपे ते किरू होये. म्हणाले खरंच आहे, पण तरी ही गोष्ट काही असत्य नाही, हे जगामध्ये विधान सत्यच आहे. पण कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. म्हणाले मी काही म्हणत नाही की मातेचं प्रेम कमी आहे वगैरे, पण मी एक नक्की वेगळेपणाने सांगू शकतो की द्रोणाचार्यांची जी मूर्त कृपा आहे ती तुलना करत नाही, पण आचार्य कृपा काही वेगळीच आहे की जिची तुलना कशाशी होऊच शकत नाही. म्हणून हा कारुण्याची आधी जिथे कोमलता, कारुण्य, दया, वात्सल्य जे सुरू होतं त्याची ते मुळे ह्यांच्यापासूनच निर्माण झालं आहे. आधी ते मूळ स्थान आहे कारुण्याचं. माझे सद्गुरू म्हणजे माझे आचार्य म्हणजे सकळ गुणांचा निधी, सर्व गुणांचं हे भांडार आहे, निधी आहे. विद्या सिंधू निरवधी. त्याचप्रमाणे म्हणाले हा सिंधू म्हणजे सागर, हा विद्येचा अमर्याद सागर आहे, निरवधी, ज्याला मर्यादाच नाही आहे असा. अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू. ह्या अशा अनेक गुणांनी श्रेष्ठ असलेला, महान असलेला, महंत असलेला आणि त्याच्यावर सांगायचं तर आमच्यावरती कृपा आहे त्यांची, आमच्यावर कृपावंत आहेत. आता सांग पाय येथ घातू चिंतू येईल. आता अशा द्रोणाचार्यांच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये त्यांचा वध करावा असं चिंतन तरी केलं जाईल का, म्हणजे असा विचार तरी येईल का, अशी वृत्ती तरी निर्माण होईल का, हे होणं शक्य नाही आहे. आणि म्हणून म्हणाले ऐसे हे रणी वधावे, यांना या रणामध्ये वधावं, मग आपण राज्य सुख भोगावे, हे मना नये आघवे जीवितेसी.
म्हणाले मना नये आघवे, कधीही हे मनात येणार नाही. हे मी तुम्हाला अंतःकरणापासून सांगतो, माझ्या जीवापासून सांगतो, माझ्या प्राणापासून सांगतो. हे येणे माने दुर्भर. हे म्हणाले जे याहुनिया भोग सधर, ते असतू येथ बर. म्हणाले हे अशा प्रकारचं जे राज्यसुख आहे ते राज्यसुख भोगणं मला फार दुर्घट आहे. कारण ह्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असे भोग मला भोगायला मिळालेले भोगू शकतो, आणि ते जरी आता मिळाले तरी आम्हाला ते नको. हे असतू येथवर, हे असू दे, आम्हाला त्याची आवश्यकता नाही. भिक्षा, आम्हाला भिक्षा मागणं त्याच्यापेक्षा योग्य वाटेल. म्हणाले मागता भली ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरीकंदर सेविजे, परी शस्त्र आता न धरिजे यावरी. आता ह्याच्यापेक्षा दुसरे पर्याय देतो. म्हणाले मी देशाचा त्याग करून कुठेही देशांतराला निघून जाईन, किंवा गिरीकंदरामध्ये राहून मी काही अभ्यास ध्यान करीन, परी शस्त्र आता न धरिजे यावरी. पण आता याच्या पुढे हातामध्ये शस्त्र मात्र नक्की धरणार नाही. देवा नवनिशती शरी. म्हणाले हातामध्ये जे धरलेली शस्त्र आहेत, किंवा आत्ताचे सगळे आम्ही आलेलो आहोत युद्धाला, ते कसे आहोत, सगळी शस्त्र पराजून आणलेली आहेत, त्याला आत्ताच धार लावलेली आहे सगळ्या शस्त्रांना. वावरोनी यांचा जिव्हारी, त्या शस्त्रांचं टोक यांच्या हृदयावर धरावं, आणि भोग गिवसावे रुधिरी बुडाले हे. आणि जे भोग मिळवायचे आहेत ते शस्त्र जे आहे ते त्यांच्या रक्ताने माखलेले आहे, आणि अशानी हे भोग उपभोगायला घ्यावेत. ते काढूनी काय की जती, लिप्त केवी सेवी जती, मज न ये हे उपपत्ती याची लागी. म्हणाले आता हे अशा प्रकारचे उपभोग त्यांच्याकडनं काढून घेऊन हे राज्य मिळवून त्याच्यावरती त्याचा उपभोग घेणं, हे म्हणाले मला ह्याच्या मागचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद काही मला समजत नाही. म्हणाले उपपत्ती याची लागी, ह्याच्या मागचा जो युक्तिवाद आहे तो मला पसंत पडत नाही. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी. त्यावेळी अर्जुन म्हणतो श्रीकृष्णाला की हे म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परी ते मना नयेची मुरारी. हे असं अर्जुनानी ऐसे अर्जुन तिये अवसरी, यावेळी जे अर्जुन म्हणतो त्यावेळी म्हणे श्रीकृष्ण अवधारी, हे कृष्णा ऐक तू मी काय म्हणतो ते. परी ते मना नयेची मुरारी आयकोनिया. बोलतो तो अर्जुन, सांगतो हे माझं ऐक. तरी त्यावेळी भगवंत म्हणतो की हे बघ, तू मला काहीही सांग, पण तू सांगतोस ते काही माझ्या मनास येत नाही, ते मला काही पटत नाही. हे जाणवनी पार्थू बिहाला, मग पुनरपी बोलो लागला. म्हणजे भगवंतानी निक्षून सांगितलं हे तुझं बोलणं मला पटत नाही. हे ऐकल्यावर त्याला जरा भीती वाटली. म्हणाला हे चाललंय, हे प्रकरण आता गंभीर होत चाललेलं आहे. म्हणाला पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. आणि तो म्हणतो की भगवंता, मी जे बोलतो आहे त्याच्याकडे तुझं लक्ष का वेधत नाहीस, किंवा मी जे बोलतो आहे ते तुझ्या का मनाला पटत नाही. आणि म्हणून पुढे त्यांनी भगवंताशी युक्तिवाद करताना बोलताना तो म्हणतो की अजून एक श्लोक होईल. न चैतद विद्महा करतन नो गरियो, यद्वा जयेम यदिवा नो जयो युहू. यानेव हत्वा न जिजीविषाम असते, वा स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. ह्यांना इथे यापैकी कुणी जिंकणार आहे, कोण मरणार आहे मला माहीत नाही, परंतु ह्यापैकी कोणती गोष्ट योग्य आहे ते काही आम्हाला कळत नाही. कदाचित आम्ही जिंकू, कदाचित जिंकणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की यांना मारून आम्हाला जिंकण्याची इच्छा नाही, आणि ते कौरव तर माझ्या समोर उभे आहेत, आणि त्यांना मारावं आणि आम्ही यांना जिंकावं हे आम्हाला योग्य असं वाटत नाही, आणि आम्हाला यातलं काही कळत पण नाही. बिचारा भांबावलेला आहे. एरवी माझा चित्ती जे होते ते मी विचारूनही बोललो येथे. माझ्या मनात जे काय होतं ते मी तुम्हाला सांगितलं, पण आता बिचारा गडबडलाय, थोडी शरणागती घेतली आहे. तो म्हणतो आता मला न चैतद विद्महा, मला यापैकी काय योग्य आहे ते मला खरंच कळत नाही आहे, आणि आम्ही जे करतो आहे ते आम्हाला करतन नो गरियो, आम्हाला योग्य काय ठरतं, काय श्रेष्ठ आहे
ते नाही कळत. यद्वा जयेम यदिवा नो जयेयुः, जिंकलेलं आम्ही अधिक श्रेष्ठ राहील का न जिंकलेलं आम्ही श्रेष्ठ राहील, परंतु यांची हत्या करून राहणं मला काही पटत नाही. पुन्हा पुन्हा तोच विषय, एरवी माझा चित्ती जे होते. आता भगवंता आता 2 पायऱ्या खाली उतरला आहे अर्जुन. तो म्हणतो भगवंता जे माझ्या मनात होतं ना ते मी तुला सांगायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आता मी हे करणारच नाही, हे ठामपणे तो जे बोलत होता ते ठामपण थोडंसं कमी झालं आहे. आणि ते मी विचारूनी बोलिलो येथे, ते मी त्याचा विचार केला जे माझ्या मनात होतं आणि तुझ्या पुढे मी सुसूत्रपणे मांडलं. परी निके काय या परवते तुम्ही जाणा. निके म्हणजे योग्य, शुद्ध. आपल्याकडे हा शब्द अलीकडेपर्यंत खेड्यात वापरला जातो अजूनही. दूध कसं आहे? निक्क आहे. तूप कसं आहे? निक्क आहे. म्हणजे साजूक तूप विकायला आलेल्या माणसाला जर विचारावं चांगलं आहे ना, हो निक्क तूप आहे बाई, म्हणजे साजूक तूप आहे, म्हणजे शुद्ध आहे, म्हणजे जे योग्य आहे. आणि म्हणून परी निके काय या परवते, याच्यापैकी आम्हाला योग्य काय आहे, काय आमच्याकरता जे कल्याणाचं होईल ते तुम्ही जाणा, ते तुम्ही जाणता. पै विरू जयासी ऐकीजे, आणि या बोलीची प्राणू सांडीजे. परंतु कोणाच्याही बद्दल वैर हे धरून हा शब्द ऐकायचा आणि या बोलीची प्राणू सांडीजे, त्यांच्याशी वैर धरावं हा शब्द उच्चारला गेला तर तो शब्द उच्चारल्याबरोबर ज्यांच्या बाबतीमध्ये आमचे प्राणच सांडतील, म्हणजे आमचा जीवच जाईल, ते येथे संग्राम व्याजे उभे आहात, ते या ठिकाणी युद्धाकरता उभे आहेत. म्हणजे आता आपल्याला अगदी स्पष्ट झालं की त्यांनी उल्लेख पण केला की मी भीष्म आणि द्रोण यांना काही करू शकत नाही. बाकीचं ठीक आहे हो, त्यांच्याशी मला काही बिघडत नाही, पण भीष्म द्रोणांच्या बाबतीमध्ये माझं मन कुठल्याही प्रकारे युद्धाला काही तयार होत नाही. म्हणून आता ऐसे याते वधावे की अभेरुनिया निघावे. आता यांचा वध करावा, या गोष्टीला अभेरून निघावं. या दोहो माझी काही करावे ते नेणो आम्ही. या दोन्हीपैकी काय करावं हे आम्हाला काही समजत नाही, आम्हाला काही समजत नाही आहे. माहिती आहे म्हणाले, माझ्या ठिकाणी कार्पण्य दोष निर्माण झालेला आहे, स्वाभाविक वृत्ती माझी नष्ट झालेली आहे. पृच्छामी त्वाम धर्मसम्मूढ चेता, धर्माच्या ठिकाणी मी मूढ झालेलो आहे. मला कळत नाही मी किम कर्तव्य मूढ झालेलो आहे. यत श्रेयः स्यान् निश्चितम ब्रूहि, जे माझ्या कल्याणाचं आहे तू अगदी निश्चितपणे मला सांग. आता ब्रूहितन मे, हे सगळं मला तू सांग. शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, तू मला उपदेश कर. किती गोडवा आहे या सगळ्यामध्ये. त्याला काही करायचं नाही आहे, त्याला भीष्मद्रोणांना मारायचं नाही आहे, हे किती असलं तरी शेवटी तो म्हणतो जाऊ दे भगवंता, काय माझ्या मनात आहे ते बाजूला राहू दे, मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आहे, माझं कल्याण कशात आहे हे तू जाणतोस, तर तू आता जे म्हणशील ते मला मान्य आहे. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येतं. म्हणाले आम्हाला काय उचित आहे ते मला विचार करून समजत नाही. जे मोहे येणे चित्त, माझ्या अंतःकरणामध्ये फार मोह निर्माण झालेला आहे, व्याकुळ माझे, मोहाने ते चित्त व्याकुळ झालंय. तिमिराविरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीचं असता न दिसे वस्तू जात. जसं म्हणाले डोळ्यावर पडदा आला की जवळ असणारी वस्तूसुद्धा जशी डोळ्याला दिसत नाही, तसं देवा मला माझं हित कळत नाही आहे. देवा माझं तैसे जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासले, माझ्या मनाला भ्रांत झालेलो आहे मी, त्यांनी ग्रासलेलं आहे भ्रांतीनी. आता काय हित आपुले तेही नेणे, त्यामुळे मला माझं हित कळत नाही आहे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निके ते आम्हा सांगावे. ते तू कृष्णा तू जाणून घे आणि आम्हाला काय योग्य आहे ते तूच सांग. जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू, तू आमचा सखा पण आहेस आणि आमचं सर्वस्व आहेस. तूच आमचं रक्षण कर. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. सर्व संकटात तू आम्हाला सांभाळलेला आहेस. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अवेरू, जसा कधीही गुरु शिष्याला अवेरत नाही. शिष्याचं प्रेम गुरुवर किती आहे माहीत नाही, पण गुरुचं प्रेम शिष्यावर अपार आहे. कारण गुरुच्या प्रेमाची जी गोडी आहे ती वेगळीच आहे. शिष्याला कळत नाही, एवढा शहाणा नाही ना तो, अजून गुरुसारखा झाला नाही, म्हणून त्याला गुरुचं प्रेमही समजत नाही आणि गुरुवर प्रेम कसं करावं हे पण समजत नाही. आणि म्हणून ते म्हणाले की त्यामुळे शिष्याला गुरु कधी अवेरत नाही. की सरिता ते सागरू
आता यावेळी गंगेला पुष्कळ पूर आला. आता सागर म्हणतो जरा मागे जा बाई, आमच्याकडे एवढं पाणी साठवायला जागा नाही, असं कधी सागर म्हणत नाही. तो गंगेला पूर्णपणे सामावून घेतो. त्यजी केवी, त्यांनी कधी त्यागलं आहे म्हणाले, ना तरी अपत्याते माये सांडूनी जरी जाये. म्हणाले अपत्याला जर आईच सोडून गेली तरी ते कैसेनी जिये ऐके कृष्णा, ते अपत्य कसं जिवंत राहील, ते कसं जगेल, ऐक तरी कृष्णा तू माझं मी काय म्हणतोय ते. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी. तसं आम्हाला सगळ्यांच्यामध्ये तू एकच आहेस, सगळ्या नात्यांनी तू युक्त आहेस. आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे. हे सगळं जे मी काय बोललो ना आधी, ते तू ऐकलं नाहीस तरी, तुला नाही पटलं तरी चालेल, मला सोडून दे म्हणाले. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचारे ना धर्मा, आम्हाला जे काही उचित आहे आणि आमच्या धर्मापासून जे दूर करणारं नाही, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. ते तू आम्हाला तातडीने सांग, लवकर सांग. कारण आता मी फार हैराण झालो आहे. आता माझ्या डोक्याच्या वरून सगळं गेलेलं आहे. आता माझ्या चिंतनाच्या पलीकडे विषय गेला आहे. आता मला समजत नाही आहे. आता तुलाच सांगणं आवश्यक आहे. हा विषय आता आपण उद्याला घेऊया.